देई ही काळी आई, धनधान्य देई जोडते मनाची नाती आमची माती, आमची माणसं, आमची माती, आमची माणसं, आमची माती, आमची माणसं, आमची माती, आमची माणसं, आमची माती, आमची माणसं. नमस्कार मंडळी, आमची माती आमची माणसं या कार्यक्रमात मी रसिका आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करते. मंडळी, शेतकऱ्यांच्या हिताच्या, त्यांच्या आयुष्याशी निगडीत असलेल्या अनेक विषयांवर आपण या व्यासपीठावरून संवाद साधतो. शेतकऱ्यांसाठी महत्त्वाचा विषय म्हणजे पीक विमा योजना. आज आपण रबी हंगामातील पीक विमा योजना या विषयावर सविस्तर मार्गदर्शन घेणार आहोत आणि हे मार्गदर्शन करण्यासाठी आज आपल्याबरोबर उपस्थित आहेत कृषी आयुक्तालय महाराष्ट्र राज्य पुणे येथील कृषी संचालक माननीय विनय कुमार आवटे सर. सरांचं खूप खूप मनापासून स्वागत. धन्यवाद. आणि सर, या विषयाला सुरुवात करण्यापूर्वी थोडंसं रबी हंगामातील पिकांविषयी सविस्तर जाणून घ्यायला मला आवडेल. या हंगामात कुठली कुठली पिकं येतात, त्याचा कालावधी काय असतो आणि ह्या ज्या विमा योजना रबी हंगामातील पिकांसाठी आपल्या राज्यात सुरू झाल्या त्या कधीपासून सुरू झाल्या? आपण हा अत्यंत चांगला प्रश्न विचारला. विशेषतः खरीप हंगामामध्ये जी काही प्रमुख पिकं घेतली जातात त्याच्यामध्ये रबी हंगामामध्ये गहू, हरभरा, रबी ज्वारी आणि रबी कांदा हे व्यापारी पीक आहे. आणि त्याचबरोबर रबीला लागूनच जो उन्हाळी हंगाम येतो त्याच्यामध्ये उन्हाळी भुईमुग आणि उन्हाळी भात ही प्रामुख्याने पिकं घेतली जातात. सर्वसाधारणपणे रबी हंगामातली पिकं जी आहेत, आता आपली घटस्थापना आहे तर घटस्थापनेच्या नंतर रबी ज्वारीच्या पेरण्या जनरली सुरू होतात आणि त्या पाठोपाठ जे आहे हरभरा, गहू याच्या पेरण्या होतात आणि त्याच्यानंतर साधारणतः जानेवारी एंड फेब्रुवारी महिन्यामध्ये भुईमुगाची आणि उन्हाळी भाताची जी आहे ती लावणी आणि पेरणी जी आहे सुरू होते. विशेषतः काय होतं की खरीप हंगामामध्ये जसे आपल्या सगळ्या पेरण्या पावसाच्या आगमनाबरोबर अवलंबून असतात आणि जून महिन्यामध्ये होतात, तसं रबी हंगामामध्ये होत नाही. खरीप हंगामातली पिकं निघून गेल्यानंतर उदाहरणार्थ त्यात मूग, उडीद जर असेल तर त्या अगदी 60-65 दिवसाची पिकं आहे, बाजरी 80 दिवसाचं पीक आहे, सोयाबीन 100 दिवसाचं पीक आहे. पण तूर आणि कापूस ही जी पिकं जवळपास डिसेंबर पर्यंत चालतात आणि ती पिकं निघून गेल्यानंतर किंवा जे ऊस आहे तो ऊसाचा गाळप हंगाम आता ऑक्टोबर पासून सुरू होतो. तर त्यानंतर रानं जी मोकळे होतात तर त्या मोकळ्या झालेल्या रानामध्ये जसं मोकळं होईल तसं अगदी म्हणजे तुमच्या ऑक्टोबर पासून तर तुमची मार्च महिन्यापर्यंत रबी उन्हाळी हंगामातल्या पिकांच्या विविध टप्प्यावर पेरण्या ज्या आहेत ते कंटिन्युअसली सुरू असतात. आणि या रबी हंगामातल्या ज्या विमा योजना असतात शेतकऱ्यांसाठी शासनामार्फत उपलब्ध करून दिलेल्या, तर या विमा योजनेची काय वैशिष्ट्ये असतात? विमा योजना ही अत्यंत आवश्यक आहे. आपण आता जाणतो की वातावरण बदलाच्या पार्श्वभूमीवर सध्या आपण दररोज बघतो की खूप मोठ्या प्रमाणामध्ये म्हणजे आपल्या देशामध्ये नाही तर अगदी ग्लोबल वॉर्मिंग ज्याला आपण म्हणतो तशा पद्धतीचा परिणाम जो आहे तो जाणवायला लागला आहे. निसर्गाचं इरॅटिक वागणं खूप वाढलेलं आहे. म्हणजे कमी पाऊस, जास्त पाऊस, पावसातील खंड, अवेळी पाऊस. आता तुम्ही बघताय की सप्टेंबर महिन्यामध्ये जे आहे ते पाऊस कमी होतो आणि तो संपतो आणि सप्टेंबर महिन्यामध्ये जे आहे ते सर्वसाधारणपणे खरीप हंगामातली पिकं निघायला निघतात. आणि जे नवरात्र आहे त्या नवरात्राचा जर कृषी विषयक जर महत्त्व लक्षात जर घेतलं तर नवरात्रामध्ये घटस्थापना होते. त्याचं कारणच हे असतं की रबी हंगामामध्ये जी पिकं घेतली जातात म्हणजे प्रामुख्याने गहू घेतला जातो तर ते गव्हाचा घट स्थापन केला जातो आणि त्याच्यानंतर त्याचं जर्मिनेशन टेस्ट असते. म्हणजे आपल्या घरातलं जे धान्य आहे त्याची उपजाऊ क्षमता किती आहे, म्हणजे 100 धान्यापैकी किती दाणे उगवतात, ते दमदार आहेत की नाही याच्यावरनं भविष्यामध्ये पेरणीचा अंदाज जो आहे तो शेतकरी घेत असतो. तर अशा प्रकारच्या विविध नैसर्गिक आपत्तींना आता सामोरं जावं लागतं आणि याचा थेट परिणाम जो आहे तो शेतीवर होतो आणि शेतीचं उत्पन्न घटलं की पर्यायानं शेतकऱ्याचं जे आहे आर्थिक नुकसान त्याला सामोरं जावं लागतं. या पार्श्वभूमीवर पीक विमा योजना जी आहे ती 1984 सालापासून आपल्या राज्यामध्ये जे आहे ना ते प्रायोगिक तत्वावर सुरू करण्यात आली. मला सांगायला आनंद वाटतो की ही जी काही पीक विमा योजना देश पातळीवर राबवली जाते त्याचे जनक देखील महाराष्ट्र राज्यातलेच दांडेकर म्हणून जे आहेत याच्यामध्ये जे आहे तर त्यांना समजलं जातं. आणि सर्वसाधारणपणे रबी हंगाम 1999 पासून राष्ट्रीय कृषी विमा योजना ही सुरू झाली आणि त्यावेळेस केवळ पीक कापणी प्रयोग उत्पादन आधारित नुकसान भरपाई ही दिली जायची. आणि 2016-17 पासून जे आहे त्या योजनेमध्ये आमूलाग्र बदल करून प्रधानमंत्री पीक विमा योजना ही राबवली जाते आणि ती खरीप आणि रबी ह्या 2 हंगामामध्ये राबवली जाते. सध्या आपण रबी हंगामातल्या विमा योजनेच्या संदर्भामध्ये चर्चा करत आहोत. रबी हंगामामध्ये देखील 16-17 पासून आधुनिक आजची जी आहे ती पीक विमा योजना राबवली जाते.
अतिशय महत्त्वाची आणि सुंदर अशी माहिती तुम्ही दिली. आपल्या सगळ्या शेतीचा हवामानाशी, आपल्या सणवारांशी सुद्धा कसा संबंध आहे हे सांगत असताना खूप महत्त्वाची माहिती तुम्ही दिली. शेतकरी बांधवांसाठी मला असं वाटतं तुम्ही जरा ह्या पद्धतीने सांगावं की ही जी रबी हंगामातली पीक विमा योजना आहे तर त्याचा फायदा कुठल्या कुठल्या पिकांसाठी त्यांना घेता येईल. आता रबी हंगामातली ही जी प्रमुख पिकं आहेत त्याच्यामध्ये रबी ज्वारी आहे, रबी गहू आहे, हरभरा आहे आणि रबी हंगामातला कांदा आहे आणि मग उन्हाळी हंगामातला भात आणि भुईमूग. ही पिकं जी आहे त्यांना अधिसूचित पिकं म्हणतात, म्हणजे नोटिफाईड पिकं. का? कारण याचं क्षेत्र मोठ्या प्रमाणामध्ये आहे. म्हणजे आज हरभरा जवळपास 28 लाख हेक्टर क्षेत्रावर घेतला जातो, गहू जवळपास 14 लाख हेक्टर क्षेत्रावर घेतला जातो, ज्वारी जवळपास 16 ते 18 लाख हेक्टर क्षेत्रावर होते आणि हे खूप मोठ्या प्रमाणामध्ये पिकं आहेत. तर त्याच्यामुळे ह्या पिकांसाठी विमा योजना जी आहे ती लागू आहे. आता या पिकांसाठी जर शेतकऱ्याला विमा योजनेमध्ये जर भाग घ्यायचा जर असेल तर जी प्रधानमंत्री पीक विमा योजना आहे याची संपूर्ण प्रक्रिया ही ऑनलाईन प्रक्रिया आहे. म्हणजे असं कुठं जाऊन तो अर्ज द्यायचा नाही, हे फक्त ऑनलाईनच अर्ज त्या ठिकाणी जे केंद्र सरकारची जी पीक विमा योजनेचं पोर्टल आहे www.pmfby.gov.in किंवा NCIP नॅशनल क्रॉप इन्शुरन्स पोर्टल ज्याला म्हटलं जातं, हे जरी गुगल सर्च जरी केलं कुणी तरी ते पोर्टल त्या ठिकाणी उपलब्ध होतं आणि फार्मर्स कॉर्नरला जाऊन त्या ठिकाणी आपला तो पिकाची निवड करून आपला जिल्हा, आपला तालुका जे निवड केल्यानंतर जो आहे विमा योजनेमध्ये जो आहे तो सहभाग त्या ठिकाणी तो घेऊ शकतो. यासाठी भाग घेण्यासाठी मात्र एक लक्षात ठेवलं पाहिजे की रबी हंगामातली जी ज्वारी आहे त्यातला विमा जर काढायचा जर असेल तर तुम्हाला 30 नोव्हेंबर हा अंतिम दिनांक आहे भाग घेण्याचा. त्याच्यानंतर तुम्ही भाग घेऊ शकत नाही. आणि त्याच्यानंतर उर्वरित जी पिकं आहेत म्हणजे गहू, हरभरा, रबी कांदा ही जी पिकं आहेत याच्यासाठी 15 डिसेंबर ही अंतिम दिनांक आहे. आणि उन्हाळी हंगामातलं जे उन्हाळी भुईमूग आणि उन्हाळी भात आहे त्याला 31 मार्च 2026 हा अंतिम दिनांक आहे. हा दिनांक माणसाने लक्षात ठेवा आणि त्याच्यापूर्वी जे आहे याच्यामध्ये सहभाग घ्यावा. आपण बोलताना मगाशी म्हणालात की हवामान बदलामुळे खूप गोष्टींचा सामना शेतकरी बांधवांना करावा लागतोय, तर त्यामध्ये खूप पिकांचं नुकसान होतं. पण मग कुठल्या प्रकारचं नुकसान झाल्यानंतर आपण हा विमा घेऊ शकतो? त्याच्यासाठी काही नियम, अटी असं काही आहे? शेतकऱ्यांच्या मनामध्ये निर्माण होणारा प्रश्न आहे की कोणकोणत्या प्रकारच्या नुकसानीपासून मला विमा संरक्षण मिळेल. तर विमा योजनेची ज्यावेळेस आखणी केली, कारण आपण बघतोय की सांगितल्याप्रमाणे जवळपास 60 ते 65 लाख हेक्टर क्षेत्रावर रबी हंगामातल्या पिकांची पेरणी होते. प्रत्येक शेतकरी वेगळा असतो, छोटा छोटा शेतकरी आहे, छोटी छोटी शेती आहे, त्याचा व्यक्तिगत पातळीवर विमा घेणं आणि त्याला नुकसान भरपाई मिळणं हा थोडासा जिकरीचा विषय असतो. त्याच्यामुळं आपण एरिया इंडेक्सेशन बेसिस म्हणजे एका महसूल मंडळामध्ये जी काही 10-12 गावं येतात तर त्या गावांमध्ये त्या पिकाची पेरणी झाल्यानंतर रँडमली प्लॉट टाकून त्याचं ॲव्हरेज उत्पन्न पीक कापणी प्रयोगाच्या आधारित काढलं जातं. आता होतं काय की ज्यावेळेस आपण पीक पेरतो ते पीक पेरल्यानंतर त्याच्यामध्ये पाण्याचा ताण बसला तर पिकाच्या उत्पादनावर त्याचा विपरीत परिणाम होतो. अवेळी पाऊस आला तरी पिकाच्या उत्पादनावर त्याचा विपरीत परिणाम होतो. आपलं तापमान खूप कमी झालं याच्यामध्ये किंवा खूप वाढलं तर ह्या दोन्ही एक्स्ट्रीम घटकांचा पिकाच्या उत्पादनावर विपरीत परिणाम होतो. त्याचबरोबर विविध प्रकारच्या किडी, रोग याचा प्रादुर्भाव जो आहे त्या पिकावर जर झाला तर त्याचा पिकाच्या उत्पादनावर विपरीत परिणाम होतो. असं पिकाच्या उत्पादनावर विपरीत करणारे जे घटक आहेत ते पीक लागवडीच्या कालावधीमध्ये अनेक होतात आणि त्याचा एकत्रित परिणाम असा होतो की शेवटी पिकाचं उत्पादन घटतं. आणि जे पीक कापणी प्रयोगाआधारित जे सरासरी तुमचं उत्पादन जे येतंय ते जर तुमचं त्याच्या उंबरठा उत्पन्न म्हणजे पाठीमागचं जे चांगलं सरासरी उत्पन्न आहे त्याच्या 70% आपली इंडिमिनिटी लेवल आहे तर त्याच्यापेक्षा जर कमी जर आलं तर त्या प्रमाणामध्ये शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळते. म्हणजे आपण सांगू शकतो की सर्व प्रकारच्या ज्या आपत्ती आहेत ज्याचा एकत्रित परिणाम पिकाच्या उत्पादन घटीवर होतो त्या घटीपासून जे आर्थिक नुकसान होतं त्याच्यापासून संरक्षण देण्याचा हेतू आणि उद्देश या पीक विमा योजनेचा आहे. आमची माती आमची माणसं. शेतकरी बांधवांच्या मनातला अजून एक हा महत्त्वाचा प्रश्न असेल असं मला वाटतं की किती रकमेची नुकसान भरपाई साधारण या सगळ्यात त्यांना मिळू शकते? ही जी नुकसान भरपाई आहे ही प्रत्येक पीक निहाय आणि जिल्हा निहाय ती वेगळी आहे. उदाहरण द्यायचं तर रबी हंगामातला कांदा आहे त्याला जवळपास 46,000 पासून तर 90,000 रुपयापर्यंत प्रति हेक्टरी आहे. तुमचं रबी ज्वारी आहे, गहू आहे, हरभरा आहे याच्यासाठी विविध आहेत. आता प्रत्येक जिल्ह्याने वेगवेगळं का आहे कारण याच्यामध्ये प्रत्येक जिल्ह्याची जी काही जिल्हा मध्यवर्ती बँक किंवा हे जे आहे तर त्यांनी जो काही पीक कर्ज दर निश्चित केलेला आहे किती कर्ज आपण त्या पिकाला देतो ते कर्ज दर किंवा राज्य स्तरावर जो पीक कर्ज निश्चित होते याच्यापैकी जो कमी आहे याच्यामध्ये ती रक्कम जी आहे ती विमा संरक्षित रक्कम म्हणून जी आहे ती गृहीत धरली जाते आणि त्या मर्यादेमध्ये पीक संरक्षण दिलं जातं. आणि मग तितकी 100% जर नुकसान जर त्या महसूल मंडळामध्ये जर झालं तर आपण समजू शकतो की सर्वसाधारणपणे रबी कांद्याचं 100% नुकसान अख्ख्या महसूल मंडळात शून्य उत्पादन जर आलं तर प्रत्येक शेतकऱ्याला भाग घेतलाय त्याला एका हेक्टरला 90,000 रुपये मिळतील. तसं गव्हाच्या बाबतीमध्ये जवळपास 58,000 रुपये जर त्याचं असेल
तर तेवढे रक्कम जे आहे मिळतील. आता सांगता एक भाग राहिला, आपण ज्यावेळेस आपण विमा योजनेत सहभागाच्या संदर्भात बोलत होतो, तर त्याच्यामध्ये सर्वात महत्त्वाचा भाग असा आहे की आता विमा योजनेत भाग घेण्याकरता किंवा कोणतीही कृषीविषयक योजनेचा लाभ घेण्याकरता महाराष्ट्र शासनाने जो ॲग्रीस्टॅक नंबर जो केला आहे, फार्मर ID रजिस्ट्रेशन नंबर, तो कंपल्सरी आहे. तुमचा जर तो ॲग्रीस्टॅकचा नंबर जर नसेल तर तुम्हाला विमा योजना त्याचबरोबर इतर कोणत्याही शासनाच्या योजनेमध्ये भाग घेता येणार नाही. त्याच्यामुळे शेतकरी बांधवांना ही विनंती आहे की आपला ॲग्रीस्टॅक नंबर आपण काढून घ्यायचा आहे. सगळ्यांना कल्पना आहे की महसूल विभागाच्या मार्फत त्याचं कोऑर्डिनेशन होतं. आपल्या गावातलं कॉमन सर्व्हिस सेंटर आहे याच्यामध्ये, किंवा महसूलचे तलाठी आहेत किंवा त्यांचा संपर्क जरी सांडला तरी आपला ॲग्रीस्टॅकचा नंबर जो आहे तो आपल्याला मिळू शकतो आणि त्याच्या आधारेच तो लॉग इन जो आहे तो करू शकतो. एक जो शेतकरी आहे तो कमीत कमी तर जास्तीत जास्त किती क्षेत्रापर्यंत तो लाभ जे आहे ते घेऊ शकतो. एवढंच की काही शेतकरी किंवा हे जे आहे तर दुसऱ्याच्या जमिनीचा विमा याच्यात उतरवला जाऊ नये किंवा काढू नये, एवढी दक्षता त्याच्यामध्ये घ्यायची आहे. आणि तशा प्रकारे जे आहे तर ऑनलाईन पोर्टलवर तो स्वतःचा आधार कार्ड, त्याच्याबरोबर बँक तपशील आणि जो जमिनीचा तपशील आहे ते घेऊन गेलं तर त्याचा विमा उतरायला त्याला काही अडचण येत नाही. हे सांगत असतानाच अजून एक महत्त्वाची गोष्ट की काही महत्त्वाची कागदपत्र लागतात का, जी शेतकरी बांधवांनी विमा योजना काढण्यासाठी आपल्याबरोबर ठेवावीत अशी? हो, याच्या सगळ्यात महत्त्वाचं मी मगाशी म्हटल्याप्रमाणे जो ॲग्रीस्टॅकचा क्रमांक आहे तो तर आवश्यक आहे, त्याच्याबरोबर आधार क्रमांक आवश्यक आहे, बँक तपशील आपल्याला आवश्यक आहे. मग बँकेचं नाव, मग बँकेचा पासबुक किंवा चेकची झेरॉक्स आहे तर ती इनफ आहे. त्याचबरोबर तुमची जमीन, किती जमीन तुम्ही होल्ड करा, 7/12/8चा उतारा जो आहे तर तो त्या ठिकाणी आवश्यक आहे. आणि त्याचबरोबर पीक लागवडीचं स्वयं घोषणापत्र, म्हणजे सरकारला माहित नाही की तुमच्या शेतामध्ये कोणतं पीक लावलेलं आहे, तर शेतकऱ्यांनी स्वतः घोषणा करायची की माझ्या शेतामध्ये गहू आहे, हरभरा आहे, त्याचं स्वयं घोषणापत्र जे आहे. तर ह्या गोष्टी लागतात प्रामुख्यानं तुम्हाला विमा अर्ज भरण्याकरता. आणि नुकसान भरपाई मिळण्याकरता काही वेगळी कागदपत्र किंवा त्याची काही वेगळी प्रोसिजर असं? आता हा खूप लोकांमध्ये जो शंकेचा विषय आहे की नुकसान जर झालं आमचं तर काय करायचं. तर शेतकरी बांधवांनी नुकसान जर झालं तर त्याच्यामध्ये काही करायचं नाहीये. शासनामार्फत पीक कापणी प्रयोग घेतले जातात. साधारणतः शासनाचं महसूल विभागाचे तलाठी असतील, त्याचबरोबर सहाय्यक कृषी अधिकारी जे कृषी विभागाचे आहेत, ग्रामसेवक जे ग्रामविस्तार विभागाचे आहेत, हे पीक कापणी प्रयोग त्या ठिकाणी घेतात, त्याचं सरासरी उत्पन्न काढतात आणि त्याच्यातून घट जर आली तर त्या प्रमाणात जी काही मंजूर नुकसान भरपाई होते ती त्या महसूल मंडळातल्या सगळ्या शेतकऱ्यांना समप्रमाणात दिली जाते. याच्यासाठी कोणत्याही सूचना देण्याची, कागदपत्र देण्याची गरज नसते. फक्त शेतकऱ्यांनी एक लक्षात घ्यायचं की ही सगळी नुकसान भरपाई केंद्र सरकारच्या पीक विमा पोर्टल मार्फत तुमच्या आधार संलग्न बँक खात्यामध्ये जमा होते. त्याच्यामुळं आपलं बँक खातं जे आहे ते आधार संलग्न पेमेंटसाठी उपलब्ध असल्याची खात्री जी आहे तर ती शेतकऱ्यांनी करून घ्यावी. आणि मला वाटतं की आपल्या राज्यामध्ये जी 2-2 हजार रुपये जे प्रधानमंत्री किसान सन्मान निधीमध्ये दिले जातात किंवा महाराष्ट्र शासनामार्फत नमो शेतकरी महासन्मान निधी जे 2,000 रुपये प्रत्येक 3 महिन्यात असे वार्षिक 6,000 दिले जातात. आपल्या राज्यातले जवळपास 90-92 लाख शेतकरी या योजनेचा लाभ घेतात. त्याच्यामुळे त्यांच्या सगळ्यांचं खातं आता आधार संलग्न आहे. त्याच्यामुळे मेजॉरिटी शेतकऱ्यांचं आहे. परंतु त्या उपरही काही जर राहिले असतील शेतकरी तर त्यांना हीच विनंती आहे की आपलं ॲग्रीस्टॅक क्रमांक असावा आणि आपलं बँक खातं हा आधार संलग्न पेमेंटसाठी अधिकृत असावं. या सगळ्या माहितीनंतर सुद्धा काही शंका असतील शेतकरी बांधवांच्या मनात किंवा काही जणांना अजून खोलात जाऊन याच्याबद्दल माहिती हवी असेल तर अशांनी कुठे संपर्क साधावा? यामध्ये आपल्या बोलण्यामध्ये फक्त एकच मुद्दा थोडासा राहून गेला ज्याचा मी परामर्श घेतो की शेतकऱ्यांना विमा हप्ता किती भरावा लागेल. म्हणजे आता मी म्हटल्याप्रमाणे कांद्यासाठी तुम्हाला 90,000 रुपये मिळणार आहेत, पण शेतकऱ्याला पैसे किती भरावे लागतील. तर सर्वसाधारणपणे शासनाच्या योजनेमध्ये जी काही विमा संरक्षित रक्कम आहे तर शेतकऱ्याला जास्तीत जास्त 1.5% पर्यंत विमा हप्ता जो आहे तो रब्बी हंगामातल्या पिकांना आहे आणि कांद्यासाठी 5%. उदाहरणार्थ जर तुमचं कांदा जर आहे त्याला 90,000 5% म्हणजे 4,500 रुपये विमा हप्ता एका हेक्टरसाठी तो भरावा लागेल. आणि बाकी गहू, हरभरा याचीच पिकं आहेत, अगदी 150 रुपयापासून तर 450-700 रुपयापर्यंत जे आहे प्रत्येक जिल्ह्यानी वेगळा आहे तो 1.5% मर्यादेमध्ये जे आहे तर तेवढाच. त्याच्यामुळे अत्यंत नामात्र याच्यामध्ये शेतकऱ्याला हा विमा जो आहे ते मिळू शकतो. अधिक माहितीसाठी जे आहे शेतकऱ्याला काही अडचण जर आली तर प्रत्येक ठिकाणी विमा कंपनीचं कार्यालय जे आहे ते प्रत्येक तालुक्याला आहे. विमा कंपनीचं कार्यालय आपल्याला मिळालं नाही तर कृषी विभागाचे तालुका कृषी अधिकारी कार्यालय जे आहे त्या ठिकाणी आहे. उपविभागीय कृषी अधिकारी किंवा जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी असं कृषी विभागाचं कोणतंही कार्यालय जे आहे तर त्या ठिकाणी आपण संपर्क साधू शकता. किंवा केंद्र सरकारचा एक क्रमांक आहे 14-447 कृषी रक्षक हा हेल्पलाईन क्रमांक आहे 14-447. या क्रमांकावर आपण मोबाईलद्वारे फोन करून आपल्याला जी माहिती आहे तर ती माहिती देखील आपण घेऊ शकतो. आमची माती आमची माणसं.
या विमा योजनेत शेतकरी बांधव जेव्हा सहभाग घेतील तेव्हा त्यांनी अत्यावश्यक अशी कोणती काळजी घ्यावी, तुम्ही याबद्दल काय सांगाल? सर्वात प्रथम त्यांनी ॲग्रिस्टॅकचा क्रमांक काढावा. दुसरी काळजी म्हणजे त्यांनी आपलं जे बँक खातं जे आहे ते आधार संलग्न जे आहे तर ते करून आहे घेतलेलं याची खातरजमा करावी. तिसरी काळजी की जी अंतिम दिनांक आहे तोपर्यंत वाट न बघता यथाशीघ्र तुम्ही ऑनलाईन पोर्टलवर जे आहे ते विमा अर्ज त्या ठिकाणी भरावा. विमा अर्ज स्वतः शेतकरी भरू शकतो किंवा त्याला जर शक्य जर नसेल तर जे काही सामायिक सुविधा केंद्र आहे गाव पातळीवर त्याच्यामार्फत ते भरू शकतात. त्या सामायिक सुविधा केंद्राला तुम्ही विमा अर्ज भरण्यासाठी कोणतीही रक्कम देण्याची गरज नाही. तुमच्या प्रत्येक शेतकऱ्याच्या विमा अर्जासाठी जे आहे विमा कंपनीमार्फत त्या सामायिक सुविधा केंद्राला 40 रुपये मानधन हे दिलं जातं. त्याच्यामुळं ही एक आहे की शेतकऱ्यांनी सामायिक सुविधा केंद्र चालकाला विमा अर्ज भरण्यासाठी कोणतीही रक्कम देण्याची गरज नाही. पण मगाशी बघितल्याप्रमाणे हे उन्हाळी भात जो आहे तर त्याला सर्वसाधारणपणे 44,000 ते 68,000 एका हेक्टरी विमा संरक्षण रक्कम आहे. उन्हाळी भुईमुगासाठी 40,000 ते 42,000 आहे. गव्हासाठी 33,000 ते 45,000 आहे आणि हरभऱ्यासाठी 18,750 ते 36,000 अशी विमा संरक्षण रक्कम आहे जी प्रत्येक जिल्हानिहाय वेगवेगळी आहे. याची माहिती जी आहे तुम्ही कृषी रक्षक पोर्टल किंवा ज्या वेळेस तुम्ही भरायला जाता विमा अर्ज त्यावेळेस त्या याच्यावर ऑटोमॅटिकली पॉपअप होते. त्याच्यामुळे त्याची शंका बाळगण्याची काही शेतकऱ्यांनी काळजी नाही आहे याच्यामध्ये. त्याच्यामुळे त्याच्या बाबतीत निश्चिंत राहावं आणि अशा प्रकारे कोणत्याही प्रकारे नुकसान जरी झालं तरी त्याची सूचना विमा कंपनीला देण्याची किंवा त्याच्यासाठी पॅनिक होण्याची कोणतीही गरज नाहीये. कृषी विभागाच्या मार्फत जे पीक कापणी प्रयोग घेतले जातात त्यात सरासरी उत्पन्नात घट जर आली तर निश्चितपणे त्या महसूल मंडळमधल्या सगळ्या शेतकऱ्यांना ज्यांनी विमा घेतलाय त्या सगळ्या शेतकऱ्यांना विमा नुकसान भरपाई दिली जाणार आहे आणि ते त्याच्या आधार संलग्न बँक खात्यावर जमा होणार आहे. त्याच्यामुळे याच्यासाठी शेतकऱ्यांनी विशेषतः असं कोणतंही तसदी घेण्याची जरूर नाही किंवा कोणतंही कागदपत्र त्यांना लागणार नाही. आणि या ठिकाणी माझं आव्हान राहील की खूप चांगली योजना आहे की जेणेकरून मगाशी सांगितल्याप्रमाणे तुम्हाला जर उन्हाळी म्हणजे गव्हासाठी विमा घ्यायचा असेल तर फक्त 82 रुपये 50 पैसे कमीत कमी ते जास्तीत जास्त 675 रुपये एवढा विमा आता एका हेक्टरला. आपल्या रब्बी ज्वारीसाठी जे आहे तर 90 रुपये ते 540 रुपये या रेंजमध्ये तुमचा विमा हप्ता असणार आहे. तुमच्या कांद्यासाठी 219 रुपये ते 1125 रुपये म्हणजे तुमचा 90,000 रुपये विमा संरक्षण रकमेसाठी शेतकऱ्याला फक्त 1125 रुपये एवढाच विमा हप्ता भरायचा आहे. किंवा हरभऱ्यासाठी कमीत कमी 47 रुपये ते 540 रुपये एवढाच विमा हप्ता आहे. म्हणजे अत्यंत नाममात्र विमा हप्त्यामध्ये जे आहे शासनाने ही संरक्षण देऊ केलेलं आहे. आणि आताच्या वातावरण बदलाच्या पार्श्वभूमीवर सर्व शेतकऱ्यांना आव्हान राहील की तुम्ही जरूर याचा निश्चितपणे अभ्यास करा आणि अभ्यासपूर्ण निर्णय घेऊन विमा योजनेमध्ये सहभाग आपला सुनिश्चित करावा. आणि काय अडचण जर आली तर कृषी विभागाचं कार्यालय आणि हेल्पलाईन हे आपल्या मदतीला उपलब्ध आहेच. खूप माहितीपूर्ण असं मार्गदर्शन आज आपण शेतकरी बांधवांना केलं. पण जाता जाता याच विषयावर त्यांना तुम्ही काहीतरी संदेश द्यावा असं मी तुम्हाला सांगेन. संदेश एकच आहे की पूर्वीच्या काळी आपण बघतोय की आपल्या घरातले आजी आजोबा किंवा त्यांचे पूर्वज आहे हे नेहमी सांगतात की आम्ही कधीच डॉक्टर बघितलं नाही. वय 80 झालं 85 झालं तरी कधी गोळी घेतलेली नाहीये. आपली शेती ही समृद्ध जर करायची असेल तर आपली माती जी आहे ती पहिल्यांदा समृद्ध करायला हवी. आणि त्याचबरोबर वातावरण बदलावर आपलं संनियंत्रण नाही आहे तर त्याच्यासाठी वातावरण बदल अनुकूल शेती पद्धती म्हणजे ब्रॉडबेड फळो रुंद वरंबा सरी पद्धतीने आपण घेतली पाहिजे. मिश्र पीक पद्धतीने आपण शेती केली पाहिजे. आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट की अत्यंत नाममात्र किमतीमध्ये ही जी काही विमा संरक्षण देऊ केलेलं आहे तर ते विमा संरक्षण आपण जाणीवपूर्वक अभ्यास करून त्याचा सहभाग आपण नोंदवला पाहिजे. एवढंच या ठिकाणी मी शेतकरी बांधवांना सांगू शकतो. अतिशय अभ्यासपूर्ण माहितीपूर्ण आणि शेतकरी बांधवांसाठी आता येऊ घातलेल्या रबी हंगामातल्या पिकांना विमा योजना घेण्यासाठी असं महत्त्वाचं मार्गदर्शन आज आवटे सरांनी आपल्याला दिलं. त्यासाठी सरांचे मनापासून आभार मानते. खूप खूप धन्यवाद. धन्यवाद.